श्री स्वामी समर्थ। चला तर आज गुरुवार आहे, आपण गुरुवारची पूजा करूया, स्वामींचा अभिषेक करूया। स्वामींचा अभिषेक करताना स्वामींचे नामस्मरण करून अभिषेक केला तर अतिउत्तम, म्हणून स्वामींचे नामस्मरण करायचे आणि नंतर अभिषेक करायचा। अभिषेकसाठी थोडं दूध घ्यायचं, पाणी घ्यायचं, गंगाजल असलं तर गंगाजलसुद्धा चालते। म्हणून आता आपण नामस्मरण करता करता अभिषेक करूया। बघा, मी नामस्मरण करत होते आणि अभिषेक करत होते। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं स्वामींचा नामजप नामस्मरण केल्याने आपल्या मनाला पण शांती मिळते आणि आपल्याला पण छान वाटते आणि एक सेवा पण होते स्वामींची। हे छोटे छोटे फुलं माझ्याकडे लागते, म्हणून मी हे अभिषेक करताना ठेवते आणि त्याचं नामस्मरण करून मग स्वामींची मूर्ती अभिषेक करून नामस्मरण करून छान अभिषेक करायचा आणि स्वच्छ कपड्यांनी मूर्ती पुसून स्वामींना आसनावर ठेवायची आणि मग पूजा करायची। पूजा करताना आधी एक माळ 3 माळ करायची लागते तशी, पण मी एकच माळ करते, स्वामी नामाचा जप आणि त्याच्यानंतर तारक मंत्र 11 वेळा तारक मंत्राचं करते। आता आपण एक माळ स्वामी समर्थाचा जप करूया। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। असं माळाच्या अजून एकदा पाया लागून घ्यायच्या, नमस्कार करायचा आणि माळ ठेवून द्यायची। त्यानंतर एका प्याल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि उजवा हात त्यावर ठेवायचा आणि तारक मंत्राला सुरुवात करायची। आपल्याला शक्य असेल तर 1 वेळा म्हणा, 2, 3 वेळा म्हणा किंवा 7 वेळा किंवा 11 वेळा। मी 11 वेळा तारक मंत्र म्हणून घेते आणि 11 वेळा तारक मंत्र झाल्यानंतर त्याच्यानंतर मी आरती करते। आधी गणपतीची आरती करते, त्याच्यानंतर स्वामी समर्थाची आरती करते आणि कपूर करते आणि आरती झाल्यानंतर हे जे तारक मंत्राचे पाणी असते ते पूर्ण घरभर मी शिंपून टाकते। अभिषेक केलेलं पाणी आहे ते पण घरभर शिंपून टाकते आणि माझ्या मुलांना पण तीर्थ म्हणून देते आणि हा माझा दर गुरुवारी असा माझा रुटीन असते। तारक मंत्र म्हटल्याने मनाला खूप असं शांती मिळते आणि अडचणीतून कसा मार्ग मिळावा ते आपल्याला मार्ग मिळतात।
कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि काही चुकले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.